सोलापूर शहराच्या राजकारणामधला आजचा दिवस म्हणजे राजकारणाला एक वेगळी दिशा आणि वळण देणारा आणि थोडक्यात म्हणजे राजकारणाच्या खेळीला एक ट्विस्ट देणारा आहे. आणि तो या अर्थी की धर्मवीर व्ही.रा. पाटील व्यापारी पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मागे जर का बघितलात तर आमदार विजयकुमार देशमुख यांचे हे कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये 26 नगरसेवकांची बैठक आता पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सर्व नगरसेवकांनी डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची शिफारस केली आणि आमदार देशमुख यांनी त्यांच्या शिफारसीला सकारात्मक प्रतिसाद देत खुल्या प्रवर्गासाठी डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाला संमती दर्शवली. आमदार देशमुख यांनी दिलेल्या संमतीनंतर शहराच्या आणि भाजपाच्या पक्षीय राजकारणामधला एक सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे. 36 नगरसेवकाच्या ताकदीवर देवेंद्र कोटे यांनी विनायक कोंड्याल यांच्या नावाची शिफारस केली होती. एसबीसी प्रवर्गातील असलेले विनायक कोंड्याल ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवून त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी आपली उमेदवारी निश्चित करण्याची प्रयत्न केला आणि तसे राजकीय डाव किंवा राजकीय मांडणी देखील केली आणि पक्षांच्या वरिष्ठापर्यंत त्यांचं नाव देखील पोहोचवलं. पण ज्या वेळेस महापौर पदाच्या प्रवर्गाची घोषणा झाली आणि सोलापूर शहराचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गामध्ये गेल्यानंतर मात्र विनायक कोंड्याल यांना कडवं आव्हान देणारं नाव म्हणजे किरण देशमुख यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता विनायक कोंड्याल यांना मोठे आव्हान मिळणार आहे. पक्षांतर्गतच खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले किरण देशमुख आणि ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले पण खुल्या प्रवर्गात आपला दावा महापौर पदासाठी दावा सांगणारे विनायक कोंड्याल यांच्यामध्ये किंवा पक्षांतर्गत या दोन नेत्यांमध्ये किंवा दोन आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहराच्या राजकारणातला हा सर्वात मोठा दिवस असून सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या शर्तीमध्ये आता किरण देशमुख हे अगदी उघडपणे उतरल्याने राजकीय डावाला किंवा राजकीय खेळीला आता रंगतच चढणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्र.